सात झाला 7 बॉल 7 धावा धावपळ करते आहे. दुसरीकडे मार्गस्थ एक चेंडूचा खेळ झाला आहे. विघ्नेश कोणत्याची मार्कवर सज्ज होतो या खेळावर नजर असणार आहे, कारण या खेळाडूने मागील मॅच मध्ये 2 षटकार लावले होते. अतिशय महत्वाचे 2 षटकार होते. महत्वाचा सामना आपल्या भेटीस आलाय. कोणाची मार्कवर पुन्हा सज्ज. मोठा फटका साईडला चेंडूला ड्राईव्ह केलाय. चेंडू 2 खेळाडूच्या मधून ट्रॅव्हल होतोय, फील्ड करतोय तोपर्यंत 2 धावा धावफलकावर. अतिशय महत्वाचा सामना असणार आहे. एका बाजूला साहित्य सरणारा संघ, दुसऱ्या ठिकाणी सर्वेश्वर चिकन डोंगरीचा संघ. जिंकणारा संघ उद्यासाठी क्वालिफाय म्हणून ओळखला जाईल. चेतन आणि हर्षद यांची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 9 धावा धावफलकावर 2 दुसरं षटक मार्गस्थ 1 गडच्या मोबदल्यात. विकेट जरूर गमावले, परंतु या विकेटचा दबाव येईल का की त्याचा विघ्नेश पुण्याचा कोणाची मार्कवर सज्ज होते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, एक डॉट बॉल. ही ताकद आहे. आतापर्यंत या षटकामध्ये 4 प्रकारची गोलंदाजी हाताळले गेले. पूर्णपणे तांदूळ देण्याचा प्रयत्न विघ्नेशने आतापर्यंत करून ठेवलाय. पुन्हा एकदा कोणाची मार्कवर सज्ज होतोय. 9 धावा धावफलकावर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा येतो डॉट बॉल. अतिशय उत्कृष्ट आतापर्यंत कोणाच्या हाताळल्या. अवघ्या 4 चेंडूमध्ये 2 गडीच्या मोबदल्यात 2 धावा 1 गडीच्या मोबदल्यात विघ्नेशने आतापर्यंत धावफलकावर दिल्यात. पुन्हा एकदा कोणाची मार्कवर सज्ज होतोय. मोठा फटका ऑन साईडला, 1700 चेंडू खाली येतोय. विकेटचं बदन गडी बाद. मोठा हादरा. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतो अमित पाटील. शेवटचे चेंडू असेल आतापर्यंत काय जबरदस्त कोणाच्या हाताला. अवघ्या 2 चेंडूमध्ये 2 धावा खर्च करत विघ्नेश साखर तोडू. 5 चेंडूमध्ये 10 धावा. 9 धावा झाले. 9 झाले. एक मिनिट शेवटचे चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. 10 धावा धावफलकावर. अतिशय महत्वाचा सामना असणार आहे दोन्ही संघासाठी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. मोठा फटका ऑन साईडला, यावेळेला ड्राईव्ह केलं चेंडूला, 1700 चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत 2 धावा धावफलकावर. षटकाचा खेळ संपते. 11 धावा धावफलकावरती आहेत सर्वेश्वर चिखल डोंगरी या संघाच्या. थँक्यू तर इथे सन्मान होत आहे. मी गणेशजी गरज यांना विनंती करतो की मिलिंदजी नाकू यांचा सन्मान चिन्ह सत्कार करावा. थँक्यू. 2 षटकांचा खेळ संपला. 11 धावा धावफलकावरती आहे. 2 गडीच्या मोबदल्यात आतापर्यंत चांगली अशी गोलंदाजी ते पूर्णपणे बांधून ठेवलं गेलंय सर्वोच्च चिकन डोंगरी या संघाला. षटकामध्ये आपण बघितलं अमितने चांगली अशी गोलंदाजी केली होती. त्यानंतर विघ्नेशने फक्त 4 धावा दिल्या. धन्यवाद. मी अरुणजी गरज यांना विनंती करतो की प्रमोदजी लेवी यांचा सत्काराने सन्मान करावा. खाली जाऊन सुरू करतात युट्यूब मध्ये ते सॉरी ऑल टू कॉमेंट अबाउट परंतु वाईटचा इशारा येतो. प्रभाव आला आहे आता. 2 अतिरिक्त धावा धावफलकावर. पहिला चेंडू वाईट आणि दुसरा चेंडू सुद्धा वाईट येतोय. म्हणजे 13 धावा धावफलकावरती आहेत.
2 षटकांच्या समाप्तीनंतर तिथे षटक मार्गस्थ आहे विकास दत्तर गुणाची बाहेर पडतो. हर्षद स्ट्राईकला सलामीसाठी आलेला पण अर्जुनी मैदानामध्ये जबाबदारी आहे आणि जबाबदारीला पार पाडला. मोठा फटका ऑन साइडला चेंडू जाते आउट ऑफ द पार्क 6 धावेसाठी. थँक्यू. पहिला चेंडू वाईट, दुसरा चेंडू वाईट, तिसरा चेंडू षटकार. म्हणजे पहिल्या चेंडू मध्ये 8 धावा धावफलकावर. दबाव आलाय, दबाव बनवलाय आणि या दबावामधून बाहेर पडतील का हे सुद्धा बघणं महत्वाचं असणार आहे. आतापर्यंत 19 धावा धावफलकावरती आहेत. एक चेंडूचा खेळ झालाय. विकासवर केलेला हल्ला बॉलला उत्तर देतील का की त्याच रीतीने आतापर्यंत सलामीसाठी आलेला हर्षद. पुन्हा एकदा कोणाची मार्कवर सज्ज होतोय 19 धावा धावफलकावर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू अवधी क्षेत्राच्या चेंडू खाली येतोय. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स. चांगलं क्षेत्रक्षण तिकडे पाहायला मिळालंय. फक्त 2 धावा धावफलकावर 21 धावा धावफलकावर ते तिसरा षटक मार्गस्थ आहे. 2 चेंडूचा खेळ झालाय. त्या बाजूला सर्वेश्वर चिकट डोंगरीचा संघ दुसऱ्या ठिकाणी साईडचा महत्वाचा सामना आपल्या भेटीस आलाय. जिंकणारा संघ उद्याच्या दिवसामधून सेमीफायनल मध्ये दाखल होणार आहे. रविकांत माहिती संपर्क साधावा. विकास दत्तर पुन्हा एकदा कोणाची मार्कवर. मोठा फटका समोरच्या दिशेने क्षेत्राच्या चेंडू खाली येतोय. खेळ टिपतोय. विकेटचं बदन गडी बाद. दुसऱ्या चेंडूवर षटकार आला होता. चौथ्या चेंडूवर 2 धावा आणि 5 चेंडूवर इकडे गेले. म्हणजे कमबॅक करायला जाणतं तर त्याला माहिती आहे अशा प्रकारे कमबॅक करणं खूप महत्वाचं असणार आहे. दुर्गेश्वर आयोजित ओरम क्रिकेट स्पर्धा 2023 क्रिकेटचा महासंघ आता दुसरा दिवस या स्पर्धेचा. उलटा चेंडूला भिडकावून दिलाय. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी. पहिला चेंडू बघा, पहिला चेंडू चौकार येतोय. पहिल्या चेंडूवर जयेशने आल्या चौकार लगावलाय. 25 धावा धावफलकावर 4 चेंडूचा खेळ झालाय. अतिशय महत्वाचा सामना दोन्ही संघासाठी आपण पाहायला मिळतोय. माझ्यासोबत 25 धावा धावफलकावर तिसरं षटक मार्गस्थ आहे. 4 चेंडूचा खेळ झालाय. इकडून कितीचा फासला होईल. मोठा फटका पुन्हा चेंडू पुन्हा निघून जातोय सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी. 29 धावा धावफलकावर तिसरं षटक मार्गस्थ आहे. आणि या षटकामध्ये जो केलेला प्रहाराने पूर्णपणे मॅच मध्ये चित्र बदलून आणलंय. नक्कीच, कारण कमबॅक करणं जाणतो सर्व्हिसवर चिकट वगैरे संघ. सुरुवातीला थोडंसं नाकीनऊ झालं होतं. सुरुवातीला फलंदाज सुद्धा जिंकले गेले होते. परंतु मध्यापर्यंत हे फलंदाज जे आहेत ना, जयेश आहे, अमित आहे जोडीला, त्याचे हे फलंदाज सुद्धा धावसंख्येला वाटचाल घेऊ शकतात. आणि ती त्याचं चिन्ह, त्याचा नजारा आपल्याला दाखवून देत असताना बॅक टू बॅक 2 चौकार टोकावतोय जयेश सारखा फलंदाज. विकास दसकर वरती केलेला हल्ला आणि विकास दसकर दबावाखाली गोलंदाजी टाकतो असं आपल्या नजरेस येत आहे. नक्कीच ट्राय केला चेंडूला. चांगलासा ट्राय. चेंडू निघून जाते सीमारेषेच्या बाहेर 4 धावेसाठी.
चोवीस. बघा 24 पहिल्या ना. 2 षटकामध्ये 11 वाईट धावा छे झाल्या. दो त्यानंतर त्या विकेट 4 या 4 छे षटकाने 24 सर्वोच्च चित्रपट 24 24 24 24 धावा धावता करा 24 धावा षटकामध्ये 6 चेंडूचा खेळ आहे ना शेष आहे 6 चेंडू मध्ये किती पाचता येईल काय वाटतं तुम्हाला मॅच बद्दल अतिशय महत्त्वाचा सामना चालू आहे जिंकणारा संघ उद्याच्या दिवसामध्ये सेमीफायनल मध्ये पोहोचेल हरणारा संघ या स्पर्धेमध्ये जाईल 35 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत चांगली धावसंख्या या षटकामध्ये फोडून काढली गेलेली आहे थोडासा कमबॅक करण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांकडून झालेला आहे बाकी 3 चौकार तोंडावर निश्चितच थोडासा कॉन्फिडन्स मनामध्ये असणार की जयेश यांचा आणि स्ट्राईक वरती अमित येतोय अमित यांना काय करायचं आहे जयेश लयामध्ये आहे तर निश्चितच त्याला कसं करून स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण लयामध्ये आहे चांगले चेंडू त्याच्या बॅटिंगच्या रडारमध्ये येत आहेत चांगले फटके एक्झिक्यूट करतोय त्या कारणास्तव जयेश यांना महत्वाचं आहे स्ट्राईक एंडवरती येणं गरजेचं त्यानंतर शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज कोण आलेला आहे तर निश्चितच टेनिस पटलावरचा एक नामांकित असा खेळाडू प्रशांत करत कधी एक ज्या ठिकाणी गरज असते त्या ठिकाणीच गोलंदाजी गरज असतो आणि आज गरज आहे या ठिकाणी त्या ठिकाणी गोलंदाजी मार्फत हा सज्ज होतोय प्रशांत करत नक्कीच टेनिस क्रिकेटचा विश्वाचा राजा म्हणजे अमरायाचा राजा म्हटलं तर काही हरकत नाही मॅचच्या दिशेने बोलतोय जिकडे मॅच अतिशय मोठी चालू होती 35 धावा धावपळकावर 3 षटकांचा खेळ संपलाय जयेशने आतापर्यंत 3 चेंडू मध्ये 3 चौकार लगावले मोमेंटम मध्ये सुट होईल का दोन विकेटचा पास लावेल हे सुद्धा बघणं महत्वाचं असणार आहे प्रसंगाला दोन्ही मार्ग कशाचे होते 35 धावा धावपळकावरती आहे चौथं षटक आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे प्रशांत गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय पहिला चेंडू बॅट आणि बॉलचा संपर्क नाही येतो डॉट बॉल अतिशय सुरेख चेंडू होता बॅट आणि बॉलचा संपर्क नाही झाला नाही येतो डॉट बॉल 35 धावा धावपळकावरती आहेत एक चेंडूचा खेळ झालाय अजूनही 5 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे आणि 5 चेंडू मध्ये किती धावांचा टार्गेट होतोय हे सुद्धा बघणं महत्वाचं असणार आहे पुन्हा एकदा कोणाची मार्कवर सज्ज होतोय फटाफटका मारण्याचा प्रयत्न ऑन साइड चेंडूला चाळी केला चेंडूला फुल करू तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते जास्तीत जास्त प्लेयरचा फायदा नसा कारण आतापर्यंत त्यांनी 3 चेंडूमध्ये 3 शतक लगवले गेल्या ही सर्वात जमीची बाजू संघासाठी ठरली गेली ज्या प्रकारचं शतक हाताळलं गेलं होतं या शतकामध्ये बघता 24 धावा शतकामध्ये आलं होतं पुन्हा एकदा कोणाची मार्कवर सज्ज होते व्यवस्थित अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न पण तो चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा इकडे भर किरण भरत हा खेळाडू ऑलिम्पिक मध्ये पहिल्यांदाच दिसून येतो डेब्यू मॅच आहे यस पुन्हा एकदा कोणाची मार्कवर सज्ज होतोय फटाफटका समोरच्या दिशेने यावेळी चेंडू निघून जातो सीमारेषा बाहेर 6 धावेसाठी येतोय महत्वाचा षटकार बघा पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 11 धावा होत्या आता 43 धावा धावपळ करून केलेल्या हल्लाबोलने पूर्णपणे दबावामध्ये आणून ठेवलं यावेळी साईडच्या आम्हाला संघाला तेच मागच्या सामन्यासारखा चित्र या ठिकाणी बदललं जाते फटाफट चेंडू या ठिकाणी कव्हरची करण्याचा प्रयत्न करतो परंतु बॅटची खालची कडा लागून चेंडू राहतो खेळपट्टीवरती चेंडू निर्धाव ज्या पद्धतीची फलंदाजी त्याच्याकडनं हाताळली जाते ना त्याच पद्धतीची
गोलंदाजी सुद्धा हाताळली जाते. शेवटचा चेंडू आहे, फक्त 8 धावांचा षटक आतापर्यंत घडले गेलेला आहे. चेंडू त्या चेंडूला निश्चितच फुल करण्याचा प्रयत्न बॅटची कडा लागून शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक किरण घरत आहे त्या ठिकाणी. दुसऱ्या गडाचा प्रयत्न केला जातोय आणि दुसऱ्या घेताना गडी बाद होते. 6 चेंडू मध्ये फक्त 9 धावा खर्च करतोय. थोडस धावसंख्येला कमी करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. 44 धावा पलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. 45 धावांचा असणार आहे. सेकंड पे ना तुला जमा कर गॉगल हरवलेला आहे या ठिकाणी. एक गॉगल हरवलेला आहे. कोणाला मिळाला असेल तर निश्चितच कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणून द्या प्लीज. सिद्धेश पाटीलचा गॉगल होता तो. सिद्धेश पाटीलचा गॉगल या ठिकाणी हरवलेला आहे. तर ज्या कोणालाही मिळाला असेल आम्ही आमंत्रित करतो स्टेजवरती अमर पाटील यांनी कृपया करून स्टेजवर येण्याची कृपा करावी. अमर पाटील, एक स्वागत सत्कार होतोय. बरोबर. आणि इथे स्वागत सत्कार होतोय दुर्गशिरण अर्णाचे खंबीर पाठीराखे सदानंदजी पाटील यांचा मित्र परिवार इथे उपस्थित झालाय. तर मी समीर कदम यांना विनंती करतो की तुम्ही धीरज पाटील आणि सदेन पाटील यांचा सन्मान चिन्ह देऊन स्वागत सत्कार करावा. पाटील आणि सदेन पाटील आणि पुढील सन्मानवर मी अनिलजी बेतनसिंह यांना विनंती करतो योगेश भोईर आणि प्रथमे यांचा सन्मान चिन्ह देऊन स्वागत सत्कार करावा. योगेश भोईर. लवकर मॅच अनिलजी बेतनसिंह प्रथमेश यांचा सुद्धा सन्मान चिन्ह देऊन स्वागत सत्कार करावा. गणेशजी घरत यांना विनंती करतो की अमर पाटील यांचा सन्मान चिन्ह देऊन स्वागत सत्कार करावा. गणेशजी घरत अमर पाटील यांचे जे स्वागत सत्कार होते. खूप अशी आमच्या बरोबर 5 दिवसाची मेहनत या टुर्नामेंटला सक्सेस करण्यासाठी खूप असे प्रयत्न. धन्यवाद अमरजी पाटील. असंच प्रेम आमच्यावर राहो. थँक्यू व्हेरी मच. एक बापायचा आहे. ऑल द कॉमेंट्री मॅच चालू करायची. थँक्यू ओंकार दादा. निश्चितच बोलतोय आपण सामन्याकडे सेकंड इनिंग आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय. आजच्या दिवसाचा अंतिम सामना या ठिकाणी रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी 4 षटकांमध्ये 45 धावांचं लक्ष्य ठेवलं गेलेलं आहे साहित्य अर्नाळ संघासमोर. त्याला मेल फलंदाज आलेले आहेत. एका ठिकाणी लेफ्ट हँड फलंदाज जयेश घरत. दुसऱ्या ठिकाणी आपण स्ट्रायकरवरती पाहतोय टेनिस क्रिकेट मधील एक नामवंत असा खेळाडू अर्नाळ
अर्नाळा नगरीमध्ये टेनिस क्रिकेटचा राजा म्हटला जातो तो प्रशांत घरत. जोडी मैदानामध्ये आहे, नावातच या ठिकाणी आपण पाहतोय फायटर जेट म्हणून संबोधला जाणारा हा प्रशांत घरत 45 धावांचा पल्ला गाठायचा आहे 24 चेंडूंमध्ये. कितपत गाठता येईल आणि या धावा रोखायच्या आहेत त्या सर्वेश्वर खंडोगरी संघाला. नक्कीच नक्कीच. गोलंदाजी पॉवर प्लेचं पहिलं षटक. चांगला चेंडू निश्चितच खोलवर टप्प्यावर चेंडू होता. सुरेख पद्धतीने ड्राईव्ह केला, ते चेंडूला सन्मान दिला. चेंडूला खूप चांगला चेंडू असल्या कारणे आपण पाहिलं ड्राईव्ह केला, ते चेंडूला पॉईंट क्षेत्राच्या चेंडूवरती आला, अडवला, फेकला, तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेली. एक धावांची धावसंख्या सुरुवात होते साईडच्या अर्नाळा संघाची 45 धावांचा पाठलाग करत असताना. स्ट्राईक एंडवरती जयेश घरत, लेफ्ट हँड फलंदाज जयेश प्रशांत ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहते. थोरले धाकटे बंधूंची जोडी या ठिकाणी कार्यरत असताना साईडच्या संघाची सलामी जोडी. लेफ्ट हँड फलंदाज जयेश घरत स्ट्राईक एंडवरती आणि ऑन साईडला भिडकावून देण्याचा प्रयत्न. या ठिकाणी बॅटीची वरची कडा लागून चेंडू हवेत जातोय. गली क्षेत्रक्षामधील चेंडूवरती येतोय, झेल टिकतोय. पहिला मोठा हात बसलेला आहे लेफ्ट हँडेड बॅटर जयेश घरत. बॅक टू डगआउट. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा लेफ्ट हँड बॅटर या ठिकाणी फलंदाजी मार्गवरती जातोय डेलमॉन गावद्या. हा फलंदाज सुद्धा निश्चितच चांगली उंची असलेला, चांगली शरीरयष्टी असलेला फलंदाज लेफ्ट हँडच्या रूपाने फलंदाजी मार्गवरती ऑलराऊंड परफॉर्म करणारा साईडच्या अर्नाळा संघामधला हा खेळाडू वैष्णवच्या रूपाने जात असताना मधल्या फळीमध्ये खूप ठिकाणी पाहिलं होतं. परंतु आज या ठिकाणी गरज आहे ना लेफ्ट हँड बॅटरची, कारण पुरापाडा नगरीमधील हे पटांगण लेफ्ट हँडेड बॅटरसाठी एक उपयुक्त असं पटांगण आपल्याला समजलं जाते. आणि त्या कारणे त्या अनुषंगाने निश्चितच साईडच्या अर्नाळा संघाने कर्णधारांनी मनामध्ये विचार केला लेफ्ट हँड पास झाला ना तर आपण लेफ्ट हँडच पाठवूया. कारण या षटकामध्ये निश्चितच कमीत कमी पॉवर पहिलं षटक आहे, 12 ते 15 धाव फलकाची लगाव आहे. मात्र ऑस्टनच्या खूपच बाहेर चेंडू स्वैर मारा असल्याचा इशारा फक्त गंभीर पाटील यांच्याकडनं. अवंतरने धावसंख्या वाढवते. 2 चेंडू झालेले आहेत, 2 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. 45 धावांचा पाठलाग आहे. एक गडी तंबूची असलेला गेलेला आहे. थोडासा दबाव असणार आहे या षटकामध्ये, परंतु त्या दबावामधून उघडायचं आपला निश्चितच डेलमॉन गावल्यासारखा. मुले दिले ऑन साईडला वेगळा चेंडू निश्चित चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न आणि स्लो केला आहे या चेंडूला. टफ म्हटलं जाईल या क्षेत्ररक्षकाला, कारण झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. अखेरच्या क्षणी पोहोचू शकला नाही, परंतु चेंडू अडवण्यामध्ये यशस्वी ठरला. फक्त ना फक्त 1 धाव आलेली या चेंडूवरती. 45चा पाठलाग करायचा, परंतु आतापर्यंत 3 चेंडू अतिशय मोठे टाकले मैदानाच्या आतमध्ये सर्वात समीप बल ठरले. कारण पहिले षटक हाणामारीच आहे. 45चा पाठलाग करायचा आहे, आतापर्यंत फक्त 3 चेंडू 3 धावा दिल्या आहेत. खूप महत्वाचा गडी बाद केलाय जयेशचा. आणि मागील मॅच मध्ये सुरेख चेंडू, अतिशय सुरेख चेंडू, येतो डॉट बॉल. काय गोलंदाजी हाताळतोय, शांत घरातला बांधून ठेवलं. ही सर्वात जमेची बाजू ठरणार आहे संघासाठी. नक्कीच, कारण त्यामध्ये हा हर्ष आहे ना अंडर 19चा खेळाडू आहे. अंडर 18 मध्ये सुद्धा खेळतो, पण हा गोलंदाज या ठिकाणी थोडासा प्रभावी ठरतोय. कोणासमोर? प्रशांत समोर. मात्र बुलेट डिलिव्हरी, सरळ बॅटिंगने मारला फटका. चेंडू जात आहे सीमारेषे 5 चौकार. पहिला बल चौकार प्रशांत घरतच्या बॅटतून त्या इनिंग मधला. चौकार महत्वाच्या सणाला आलाय. 7 धावा धावफलकावरती आहेत. 5 चेंडूचा खेळ झाला. शेवट करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर
पुन्हा एकदा सज्ज होतोय. चेंडू 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 गडी बाद मोठा हादरा प्रशांत गवत बाद. थँक्यू सो मच. विनंती असणारे अनिलजी घरत आपण या ठिकाणी मंचावरती या. अनिलजी घरत आपण या मंचावरती. हरची प्रशंसा केली जाते ती कमी आहे, कारण अंडर 18 मधला हा खेळाडू जास्त सामन्यांचा अनुभव नसणार त्याला आणि नाहीच आहे. आणि त्या अशा वेळी पहिल्या षटकात ते पण पॉवर प्ले टाकत असताना एक प्रभावी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. डगआउट मध्ये कोणाला पाठवला? जयेश घरत, प्रशांत घरत हे दोन्ही महत्वाचे खेळाडू सलामी थोडी फोडून त्या दोघांना तंबूच्या हाताला पाठवलेला आहे. सर्वात महत्वाची गोष्ट अशी निर्णायक सामन्यामध्ये त्यांनी पॉवर षटकामध्ये उद्या ना उद्या 7-8 धावा दिल्या. धावपळ 7 धावा सर्वात मोठी गोष्ट संघासाठी झालेली. 18-38चं इक्वेशन राहिलंय. बघूया 18-38च्या इक्वेशनला पार केलं जाईल का? नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय विकास दस्कर. आता इकडून सुद्धा खूप मोठा फासला आहे. लांबचा फासला नाही, परंतु 2 खेळाडू बॉलिंग मध्ये गेले आहेत, त्यामुळे थोडा लांबचा फासला झाला. पहिला चेंडू ऑन साइडला, चेंडू जाते आउट ऑफ द पार्क. व्हाट अ मॅग्निफिसंट स्ट्रोक बाय. थँक्यू डीजे. बघा आपण ऍक्शन रिप्ले मध्ये कुठल्या प्रकारचा फटका एक्झिक्यूट केला गेलाय आणि जाऊन कुठल्या पार्क मध्ये पडलाय. बघा आउट ऑफ द पार्क म्हणता येत नाही, डबल पार्क मध्ये पडलेला चेंडू. निश्चितच या फटक्याची निश्चित ज्या पद्धतीने फटका एक्झिक्यूट केला, ज्या पद्धतीने प्रहार केला होता, ताकद होती या फटक्यामध्ये. बॅक टू बॅक दुसरा फटका मारण्याचा प्रयत्न केला, जो बॅट खालची कडाला घेऊन जमीन लगत गेला. हा चेंडू धावकोणाचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, उचलून फेकतोय, तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. 14 धाव फलकावरती. सगळ्यांना आपण सुद्धा मंचावरती या. या अंतिम सामन्यामध्ये निश्चितच या सामन्याचा लोक उठवण्यासाठी सदानंदजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम सदादा. आजच्या दिवसामध्ये सुद्धा तुमचं या स्पर्धेमार्फत आपलं हार्दिक स्वागत. 14 धावा धावपळावर आहे. इकडून एक फटका एक्झिक्यूट झाला गेलाय, परंतु अमितवर राहिला दबाव. समोर दिशेने केल्याचा प्रयत्न, जन्माची संधी, गडीबाद भूगर्भ मतदान. अजून एक मोठा हादरा. धाव फलकावरती लगावले गेले 3 महत्वाचे गडी तंबूच्या हाताला गेलेले आहेत. आता इथून दबाव जाणवणार आहे का काही करणार संघावरती? कारण कॉन्फिडन्स पण सुद्धा या ठिकाणी उंचावलं जाणार आहे. निश्चितच सर्वेश्वर चिकटवरील संघाचं काम ज्या पद्धतीने फटके एक्झिक्यूट केले जात आहेत, त्या पद्धतीने गडी सुद्धा टिकले जात आहे. म्हणजे सामना बॅलन्सिंगच आहे अजूनपर्यंत, आणि बॅलन्सिंगच शेवटपर्यंत राहणार आहे. कारण गोलंदाज सुद्धा खूप चांगली भूमिका बजावतोय, फलंदाज सुद्धा चांगली भूमिका बजावतोय. 45 धावांचं आव्हान आहे. 14 धाव फलकावरती लगावले गेलेले आहे. दुसऱ्या षटक मार्ग नवीन फलंदाज विघ्नेश साखलतोडे फलंदाजी मार्गवरती येते. पूर्ण तुरा या ठिकाणी विघ्नेश साखलतोडे यांच्यावरती येऊन राहिलेली आहे. पुन्हा एकदा फलंदाजी मार्गवर ट्रायबल चेंडूत आधी संधी होती, परंतु
बॅटच्या आतमध्ये काय चाललंय बघ. ऑफसाईड खेळण्यात सुद्धा संधी होती, तिकडे सुद्धा डायरेक्ट झालं तर चित्र वेगळं असतं. तिकडे सुद्धा संधी होती, तिकडे सुद्धा डायरेक्ट झाला असता ते चित्र असतं. पण तसं नाही झालं गेलं, दाखवणे दोन्ही बरोबर. त्यामध्ये काय असतं ना, निश्चितच धावत चेंडू अडवणं, धावत येऊन थ्रो करणं, चेकिंग करणं सहसा शक्य होत नाही. पण तसं केलं नाही, थोडीशी टेकिंग चुकली त्या कारणे दुसरी धाव कंप्लीट झाली. दिवस अटॅक केलेला आहे, निश्चितच जमीन लगत केलेला फटका आहे. क्षेत्राचं चुप्पर या ठिकाणी एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेवरती समाधान मानावं लागणार. शेवटचा चेंडू 17. तर अरुण गरज आपण सुद्धा मंचावरती या प्लीज. अरुण गरज, अनिल गरज आपण सर्वांनी मंचावरती या प्लीज. 17 धावा धावपल करतो, 5 चेंडूचा खेळ झालाय. 13-28 इक्वेशन आहे. जबाबदारी डेल्मॉन्डवर सुद्धा आहे तेवढी. फटका त्याच्या बॅट मधून आलाय, परंतु या चेंडूवर काय घडेल हे सुद्धा बघणं महत्वाचं असणार आहे. कोणत्याची मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय अमित. आतापर्यंत 70 लगावून सुद्धा कमबॅक केलं गेलं. पुन्हा एकदा कोणत्याची मार्कवर सज्ज होतोय. मोठा फटका डेल्मॉन आणि फक्त डेल्मॉन मैदानाच्या आतमध्ये येतो षटकार. थँक्यू सो मच. शेवटच्या चेंडूवरती षटकार, पहिल्या चेंडूवरती षटकार. डेल्मॉन क्या बात आहे, जबरदस्त फलंदाजी या ठिकाणी. डेल्मॉन शेवटपर्यंत राहिला तर निश्चितच साईड करणारा संघ या सामन्यावरती आपलं प्रभुत्व गाजवू शकतो. 22 धावांची गरज आहे, 2 षटकांचा खेळ बाकी आहे. मागचा सामना आपण पाहिला होता, त्या ठिकाणी चांगली सुरुवात शनिदेव कृपा टेमीवाला संघाने केली होती. त्या ठिकाणी पाठलाग होता 47 धावांचा. त्यावेळी 2 षटकामध्ये 31 धावा फलंदाजी लगावल्या होत्या आणि 2 षटकामध्ये 16-21 होता. आणि त्या ठिकाणी हर्षद वैद्यने गोलंदाजी टाकली होती एक प्रभावकारी. त्यानंतर अमितचं षटक, मनीषचं षटक. आता मात्र या ठिकाणी सुरेख गोलंदाजी, स्विंग गोलंदाजी होते. थोडंसं वेगवान पद्धतीने स्विंग केले जाते. चेंडू निर्धाव जातोय. 11 चेंडू 22-21. तब्बल 12ची सरासरी खेळायचा आहे. हर्षद वैद्य कमबॅक करून देईल का? हर्षद वैद्य या सामन्यामध्ये पूर्णतः खंडपुरी संघाला आणून ठेवेल का, यावरती प्रश्नचिन्ह आहे. रिव्हर्सिव्ह अटेम्प्ट, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, येतो डॉट बॉल. 2 निर्धाव चेंडू. आलाय दबाव यस, नक्कीच आता दबावामध्ये असणार आहे तर साईडच्या संघाचे हे फलंदाज. कारण ज्या पद्धतीने पहिल्या षटक आपण करत असताना, पहिल्या षटकामध्ये फलंदाजी करताना 4 बॅक टू बॅक चेंडू निर्धाव पडले गेले होते, परंतु आता मात्र स्वतः गोलंदाजी करतो. रोड फुलटॉचा चेंडू निश्चित ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू लॉंग ऑफ क्षेत्राच्या मध्ये एक धाव. 9 चेंडू 21 धावांची गरज. पल्ला मोठा होत चाललेला आहे. पल्ला मोठा कोण करत चाललेला आहे तर हर्षद वैद्य. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धार टाकले, त्यानंतर फक्त 1 धावांचा चेंडू टाकला. 3 चेंडू अजून या षटकातले बाकी आहेत. डेल्मॉन जाऊ द्या स्ट्राईक एंडवरती, ज्याच्या बॅटीतून एक फ्लॅट षटकार आला आणि एक उत्तुंग षटकार आला होता, तो फलंदाज स्ट्राईक एंडवरती. आता फटका मारण्याचा प्रयत्न, छत्रपती चेंडू खाली येतोय, झेल सुटतोय. इकडून झेल सुटला गेलाय, परंतु कहाणीमध्ये ट्विस्ट येईल का हे सुद्धा बघणं महत्वाचं असणार आहे. आणि झेल सुटला गेला, परंतु झेलचा पुरेपूर फायदा घेईल का याचा सुद्धा लक्ष असणार. अतिशय महत्वाचा खेळाडू झेल सुटला, त्यांनी 2 षटकार आतापर्यंत लावले गेले. येस, कॅच छोडो मॅच छोडो असं समीकरण घडेल का, हे सिद्ध होईल का? कारण झेल सुटला कोणाचा, डेल्मॉन गमल्याचा. या फलंदाजामध्ये ताकद आहे. ऑफसाईडला खूप चांगले फटके एक्झिक्यूट केले जातात. 2 चेंडूचा खेळ बाकी या षटकातल्या.
या ठिकाणी क्या फेका है, क्या फेका है। विघ्नेश साखरतोडे पॅनल सत्कार शॉर्ट है भाई बच्चे। पहिल्या 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा दिल्या होत्या, परंतु 5वा चेंडू फुलटा चेंडू आणि चुकी झाली आणि चुकीला दगडी चाल मध्ये माफी नाही झाली. माफी मागितली होती परंतु माफीला मागवलं षटकार असं. क्रिकेटच्या क्षेत्रात खरं तर चुकी केली तर माफी दिली जात नाही आणि माफी मागणं सुद्धा गरजेचं नाहीये. शेवटचा चेंडू आहे 7 चेंडू 12चं इक्वेशन आहे, 7 बॉल 14चं इक्वेशन आहे. मारा शॉर्ट डिलिव्हरी या ठिकाणी छोडेगा. कवरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. एकच धावांचा हा चेंडू संपला जातोय. 13 धावा पटकावतील. 13 धावांची गरज आहे 6 चेंडूंमध्ये. शेवटचं षटक आहे या ठिकाणी. या डिबेट केल्या जाईल का, कारण हे षटक या ठिकाणी 9 धावांचं फक्त पडलं गेलेलं आहे. एल्मॉन विघ्नेश साखरतोडे ही जोडी मैदानामध्ये आहे. ही जोडी थोडीशी या ठिकाणी सातपडून पण पाहिलं करते, परंतु एखादं 2 चेंडू या ठिकाणी खराब येतात. तर खराब चेंडूचा चांगला समाचार सुद्धा घेतला जातोय. चला 6 चेंडू मध्ये 13 धावांची गरज आहे. साईच्या अर्नाळ संघाला त्या करायचं आहे ते अर्नाळ संघाला आणि डिफेंड करायचे आहे ते सर्वेश्वर चिखल डोंगरी संघाला. गोलंदाज कोण येईल? मागच्या सामन्यामधला हिरो ठरलेला गोलंदाज मनीष वैती. यस, तोच गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्ग मध्ये सज्ज होतोय. एकच बॉक्स दबाव त्याच्यावर असणार आहे. 6 जणांचं इक्वेशन शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय मनीष वैती. जबाबदारी आहे. पहिला चेंडू ऑन साईडला चेंडूला ड्राईव्ह केला, चेंडू खाली फील्ड करतोय. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली होती. बघा पहिल्याच चेंडूवर 1 धाव आले. येणाऱ्या 5 चेंडू मध्ये अजूनही 12 धावांची गरज. नक्कीच 12 धावांची गरज आहे या ठिकाणी. आपण पाहतोय 5 चेंडू मध्ये 12 धावांची गरज असताना आपण पॉईंट टेकला क्षेत्ररक्षक कोण होता? हर्ष उर्फ रिंकू नावाने संबोधला जाणारा हा छोटासा खेळाडू खूप चांगल्या पद्धतीने चेंडू अडवला, फेकला सुद्धा ताबडतोब. 1च धावांचा तो चेंडू. दरम्यान पुढील चेंडूवर काय करेल? टप्प्याचा चेंडू थोडासा स्क्वेअर मारा हाताळला जातोय मनीष यांच्या मार्फत. हा दबाव आहे. हा दबाव काय तर संघ कोणता आहे समोर? साईडच्या अर्नाळ संघ. त्या संघाचा दबाव निश्चितच थोडासा मनामध्ये असणार, कारण मनीषच्या मनामध्ये काय असणार? यांना निश्चितच आपण शरीराला जर चेंडू दिला तर हा फटका बाहेर काढणार, हा चेंडू बाहेर काढणार. त्या कारणे थोडंसं शरीराच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, शरीराच्या बाहेर थोडासा ठेवला जातो. अति नाही, अति केला तर स्क्वेअर मारा हाताळला जातो. आखूड टप्प्याचा चेंडू या ठिकाणी फाईन लेगच्या दिशेला 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू जातो सीमा पार चौकार 4 धावा. मध्ये 7 धावांची गरज आहे. 4-7चं इक्वेशन राहील. बघा विकेट गेला होता जयेश गरजचा, विकेट गेला होता प्रशांत गरजचा, परंतु डेल्मॉने कुठल्याच प्रकारचा दबाव नाही घेतला. ही सर्वात जमेची बाजू संघासाठी ठरलेली. मी म्हटलं दबाव आहे, दबावामध्ये काही खेळाडू निखरतात, काही खेळाडू निखरतात. निखरणारे खेळाडू मैदान सोडतात, निखरणारे खेळाडू इतिहास बनवतात, निखरणारे खेळाडू मैदान खेळ कोण ती पाहण्यासारखं आहे निश्चितच. शॉर्ट
आज पंख उड़ने के लिए काफी नहीं है, पहले मैच को उनको बनाने की हैसियत से है दिलजीदार हौसला बुलंद होना चाहिए और ये हौसला बुलंद दिखाते हुए हमें डेलमोन यहाँ पर दिखाई दे रहे हैं. लढता लढता हरलो जरी तर लढण्याची मला खंत नाही. लढा माझा अंत असा, थांबायला मला वेळ नाही. मी पुन्हा उठीन, मी पुन्हा लढीन, कारण शांत बसायला मी काही संत नाही. हे मैदानाच्या आतमध्ये आज डेल्मोने दाखवून दिलं. पहिले 2 गडी जरूर गेले, पण त्यानंतर कुठल्याच प्रकारचा दबाव नव्हता. सर्वात जमिनीची बाजू संघटनाने ठरली गेली. आता मजा नाही आला. नक्कीच अख्खा खेचून आणला हा सामना आपल्या संघासाठी. निश्चित थोडं संघ संकटात गेला होता, पण पुढील संकटातून सामना टॉस उडा. काढून आणणारा आपल्याला संकट भोजन म्हणून संबोधला जातो. डेल्मोन गावच्या उद्या बॉल जास्त तर आणले. एक धावांची गरज आहे. थोडं क्षेत्ररक्षणकडे चक्रव्यूहासारखे जवळ तैनात केले गेलेले आहेत. दोन त्याच्यात गेले. वाईट बॉल. याच गडी बाद या ठिकाणी थोडासा दबाव या ठिकाणी त्या पद्धतीने क्षेत्ररक्षण जवळ तैनात केले गेले. थोडासा दबाव, थोडासा आकोटबाई चेंडू टाकला गेला. पीटर थर्टीआरच्या सारखं त्याच्या थर्टीआरच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न केला गेला. त्याला दाखवून यशवी रक्षकाच्या हातामध्ये जेल टिपला जातोय. गडी बाद. बॅक टू डगआउट. डेल्मॉन हे 2 चेंडूमध्ये धावांची गरज आहे, परंतु डेल्मोसाठी जोरदार टाळ्यावरून जाऊ द्या. मैदानाच्या आतमध्ये ज्या प्रकारची खेळी त्यांनी खेळली, जोरदार टाळ्याने. 8-25. 3 छक्का. सायमन गोट आहे. धावांची गरज आहे. कंपल्सरी चेंजच्या सामन्यामध्ये आपण पाहतो मला 2 चेंडूमध्ये 1 धावांची गरज आहे. त्यावेळी फलंदाज कोण जातो? उच्च खिलाडी सायमन. सायमन तुमचं काय मन आहे? 2 चेंडूमध्ये 1 धाव कशी करणार? निश्चित विचार असणार सायमनच्या मनामध्ये. सायमनची स्पेलिंग काय? SY. हे दोन्ही काय कंपल्सरी आणि कंपल्सरी. तुला 2-1 इक्वेशन आहे. कंपल्सरी या धावा करायचेच आहेत. मनीष मनामध्ये असणार थोडंसं निश्चित या 2 चेंडू कसे बसे निर्धार टाकू आपल्या संघाला या ठिकाणी जिंकून देऊया. आणि नवीन आला फलंदाज सायमन. तर 2-1 इक्वेशन पार केलं जाईल का? थांबवलं जाईल का? निश्चितच सामना खूप सुरस असा सामना या ठिकाणी रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. नरेंद्र पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे. आपण या मंचावरती आसनस्थ आपली नरेंद्रजी पाटील तुला 2-1 इक्वेशन आपण डबल चेंडू या ठिकाणी स्क्वेअर लागला. स्क्वेअरच्या दिशेला मारला फटका. 4 धावा. सायमनचं मन या ठिकाणी दर्शवून दिलेलं आहे. इसको अरे 25 मारा उसने. 8 पर 25 मारा उसने. कोई मैच नहीं